देववाणी तरी ओज शीतळ ते माझ्या ओठी. वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी. तेजपुंज शब्दांना लाभलेला चांदण स्वर म्हणजे गीतरामायण. गदिम बाबूजींच्या श्रीमंत वाड्याच्या अंगणात हललेलं तुळशी वृंदावन म्हणजे गीतरामायण. राम भरताचा आलिंगन योग म्हणजे गीतरामायण. शब्दस्वरांचा संयोग म्हणजे गीतरामायण. राघवाचा शब्दस्वररूपी चरण म्हणजे गीतरामायण. रघुवंशाचं पुण्य स्मरण म्हणजे गीतरामायण. काव्य नव्हे हा अमृत संचय असं पारलौकिकाचं देणं म्हणजे गीतरामायण. आणि मनामनात वसलेलं रामरूपी लेणं म्हणजे गीतरामायण. ही गीतरामायण रूपी शलाका गेली अनेक दशकं आपल्या मनाला आणि काळाला झळाळून टाकते. पण ही मूळ सुवर्णाक्षर निर्माण झाली ती महाकवी वाल्मिकींच्या रामायण या महाकाव्यातून. असं म्हणतात की गंगोत्रीचं महत्व जाणल्याशिवाय गंगेचं पात्र आणि प्रवाह याचं आकलन आपल्याला होत नाही. तसंच रामायणाचंही. गीत रामायणावर भाष्य करण्याआधी मूळ रामायण म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये नेमकी कोणती हेही आपण जाणून घ्यायला हवं ना. आणि अशा तेजस्वी शब्दांवर भाष्य करायला सुद्धा आत्ताच्या काळातले शब्द असेच ओजस्वी आणि अनुभवी हवेत ना. म्हणूनच विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्याकडनं आपण आधी रामायणाची वैशिष्ट्य जाणून घेऊ आणि त्यानंतर या गीत रामायणाचा गंगौघ आपण अनुभवत जाऊया. श्रोते हो नमस्कार. महर्षी वाल्मिकींचं रामायण म्हणजे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माचं सार आहे. प्रभू रामचंद्र म्हणजे भारतवर्षाचा साक्षात आत्मा. महर्षी वाल्मिकी हे आदिकवी आहेत. तुमचं आमचं आयुष्य असतं, पण प्रभू रामचंद्रांचं अलौकिक चरित्र आहे. म्हणून युगानुयुग त्या चरित्राची रामकथेची पूजा या भारतवर्षातच नव्हे, पण जिथे जिथे जगामध्ये रामकथा गेलेली आहे तिथे सर्वत्र होती. वाल्मिकी रामायणाची थोरवी एका श्लोकामध्ये सांगितलेली आहे. यावस्थास्यन्ते गिरयः सरितश्च महीतले तावद रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यती. आणि ते सर्वार्थानं खरंही आहे. वाल्मिकी रामायणाच्या प्रभावाखाली या आपल्या भारतवर्षामध्ये अनंत रामायण निर्माण झाली, कारण तो इतिहास आहे. महर्षी वाल्मिकीने युद्धकांडाच्या शेवटी मुद्दाम उल्लेख केलेला आहे. पूजयश्च पठश्चैनम इतिहासम पुरातनम. ज्याचं पूजन करावं, ज्याचं पाठांतर करावं असा हा लोकोत्तर इतिहास आहे. म्हणून संस्कृत भाषेमध्ये अद्भुत, अध्यात्म, आनंद, ऋषुंडी, रामोपाख्यान ही 5 रामायण तर अत्यंत प्रख्यात झाली. पण संस्कृत भाषेमध्ये शेकडो रामायण लिहिली गेलेली आहेत. मराठीमध्ये नाथांनी भावार्थ रामायण आणलं. कानडीमध्ये पंप आणि तोरवे रामायण निर्माण झाली. तमिळ भाषेमध्ये कंब रामायण निर्माण झालं. तेलुगू भाषेमध्ये मोल्ला आणि रंगनाथ रामायण निर्माण झाली. गुजरातीमध्ये गिरिधर रामायण निर्माण झालं. डोगरी भाषेमध्ये काश्मीरी झालं. बंगालीमध्ये कृत्तिवास रामायण झालं. उडियामध्ये बलराम हे रामायण निर्माण झालं. आसामी भाषेत माधव कंदली एकापेक्षा एक सरस रामायण निर्माण झाली. आणि तुलसीदासांच्या रामचरित मानसाने तर भारताला अक्षरशः वेड लावून टाकलं. फारसी भाषेमध्ये मसीही रामायण जन्माला आलं. प्राकृत भाषेमध्ये पौमचर्यम हे रामकथेवरचं रामायण निर्माण झालं. आपल्या सगळ्या मानवी जीवनामध्ये राम भरलेला आहे. भेटल्यावर रामरामच म्हणतो आपण. आणि मानवाने शेवटचा श्वास टाकला की मनुष्य गेल्यानंतर सुद्धा रामच. एखाद्याच्या जीवनामध्ये काही अर्थ नसला तर त्याच्या जीवनामध्ये काही रामच नाही असं आपण म्हणतो. महाकवी कालिदासानं तर रघुवंश नावाचंच काव्य लिहून टाकलं, महाकाव्य. समर्थ रामदासांनी अलौकिकपणे या राष्ट्राची बांधणी करत असताना रामकथेचंच अधिष्ठान सर्वत्र ठेवलं आणि रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड नेण्याची प्रतिज्ञाही केली. कबीरानी तर म्हटलेलं आहे, पढ़ने की हद समझ है, समझण की हद ज्ञान, ज्ञान की हद राम नाम है, यह सिद्धांत उरान. महाराष्ट्रामध्ये श्रीधर कवींनी राम विजय लिहिला. अगदी रवींद्रनाथ टागोरांच्या पर्यंत अनेकांची प्रतिभा रामचरित्राने आणि रामकथेनं जागली. रामायण म्हणजे आदर्शांची प्रतिकृती. आज तर सगळ्या जगामध्ये रामकथा पोचलेली आहे आणि रामकथेवर प्रचंड संशोधन होते.
अशी अलौकिक रामकथा जिला महाकवींनी अजरामर करून टाकलेलं होतं, ती काही गीतांमध्ये मराठीमध्ये आणायचं धाडस कधी माडगुळकरांशिवाय कोण करेल? आणि त्याला इतका सुंदर स्वरांचा अभिजात शास्त्रीय संगीताची बैठक असलेला साज लेवून त्याला जनमानसामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये सुप्रतिष्ठित करायचं कार्य बाबूजींच्या शिवाय कोण करणार? सीताकांत लाडांच्या मनामध्ये आले. 1952 मध्ये पुणे नभोवाणी सुरू झाली आणि असा एक काही विलक्षण कार्यक्रम आपण द्यावा ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये होती. आणि सीताकांत लाडांची संकल्पना, गदी माडगुळकरांचे शब्द आणि सुधीर फडकेंचं संगीत आणि गायन, अशा त्रिवेणी संगमामधून इतिहास घडला. अवघ्या महाराष्ट्राला गीत रामायणाचं वेड लागलं. अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती प्रभू रामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतम. रसिक हो, जसं विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणाले तसं गेली अनेक वर्ष आपण रामकथा ऐकतोय, पण प्रश्न पडत राहतो की इतके वर्षांनी सुद्धा ही रामकथा जिवंत कशी राहते. वाल्मिकी ऋषींनीच असं म्हटलंय, जो जोपर्यंत पर्वत नद्या डोंगर अस्तित्वात आहेत तोपर्यंत रामकथा शिल्लक राहणार, गायली जाणार आणि ऐकली सुद्धा जाणार. म्हणूनच ही पुनरावृत्ती अनेकदा आपल्याला अनुभवायला मिळते. पण मुळात ही पुनरावृत्ती आहे का हे आवर्तन आहे? रामायण म्हणजे काय रसिक हो? रामश्च रामी, अर्थात रामाबरोबरीने सीतेचं सुद्धा हे अयन आहे. आणि फक्त भौगोलिक मार्गक्रमण नाही, अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत केलेला प्रवास नाही, तर जो सगुण राम आहे त्या मूर्तीरूपी रामापासनं आपल्या निर्गुण आत्मरूपी रामापर्यंत पोहोचणार असं एक अयन, असा प्रवास म्हणजे रामायण आहे. आणि म्हणून त्याला पुनरावृत्ती म्हणत नाहीत, तर त्याला आवर्तन म्हणतात. कारण वर्तन म्हणजे वळवणे आणि आवर्तन म्हणजे पुन्हा परत वळवणे. सामान्य रूपापासनं असामान्य रूपापर्यंत किंवा आपल्या स्थितीरूपापासनं आत्मरूपापर्यंत स्वतःच केलेलं अयन किंबहुना त्याचं जाणलेलं वर्तन आणि आवर्तन म्हणजे रामायण. आणि म्हणून त्या आवर्तनाला विशेष महत्व आहे. वाल्मिकी ऋषींपासून ते थेट आधुनिक वाल्मिकी असणाऱ्या गदिमांपर्यंत प्रत्येकानं या रामायणाची आवृत्ती जाणली, त्याचं आवर्तनच केलं. रामाचे चिरंतन जपले जाणारे गुण आधी आपल्या आत असावे वसावे लागतात, तेव्हाच ते दृग्गोचर होऊन प्रस्तवतात ना. ते कधी आचारातून, विचारातून, कृतीतून, तर कधी सर्जनशील होतात ते प्रतिभेतून. उगाच नाही म्हणत ना की राम का गुणगान करिये, राम प्रभू की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिये. या अभिरामा सुखधामा असणाऱ्या रामापर्यंत पोहोचायसाठी आपणच आधी राम व्हावं लागतं. असं हे सहस्त्र नावांच्या तोडीच असणारं राम नाम आपल्याला रुजवताही येतं. गदिमा बाबूजींनी हेच केलं. गदिमा बाबूजींच्या शब्दस्वरातनं हे फक्त रामचरित्र प्रगट होत नाही, तर त्यांच्या व्यक्तित्वाचा अभ्यास केला तर ते ठायी ठायी जाणवतं. हा राम अनेक प्रसंगातनं दिसतोही आणि भेटतोही. आज याच प्रसंगांचा उलगडा या गीतरामायणाच्या निमित्तानं आपण करत जाणार आहोत. खरं सांगायचं तर रामाकडे मागितलेलं हे गुणांचं पसायदान आहे आणि हे शब्दस्वरांचं लेणं म्हणजे आपल्यासाठी अमृताचं पायसदान आहे. दशरथा गीतरामायण हे खरंच पायसदानच आहे. कारण खुद्द गदिमांनीच असं म्हटलंय, काव्य नव्हे हा अमृत संचय. पण या अमृताला सुद्धा प्रसाद चिन्हांची जोड मिळाली तर किती विलक्षण गोष्ट होईल ना. त्या संदर्भातलीच पार्श्वभूमी आनंद माडगुळकर आणि श्रीधर माडगुळकर यांच्या लेखात आपल्याला वाचायला मिळते. त्यातले एक दोन प्रसंग आज आवर्जून सांगावेसे वाटतात. गीतरामायण निर्माण व्हायला एक दृष्टांत सर्वप्रथम कारणीभूत ठरला. वडिलांच्या श्राद्धाला जेव्हा गदिमा गावाला जात, तेव्हा जवळच्या इंजिनच्या मळ्यात ते नेहमी पोहायला जात असत. तुडुंब भरलेल्या विहिरीत उडी मारायची, मनसोक्त डुंबायचं आणि त्यानंतर बाहेर येऊन जवळच्या एका कट्ट्यावर किंवा धाब्यावर पहुडायचं. हा शिरस्ता. पण एक दिवस काहीतरी वेगळंच घडलं. गदिमा विश्रांती घेत असताना पश्चिमेकडनं एक गोळा त्यांच्या जवळ येतोय. सगळी दीपचिन्ह उमटलीत आणि त्यातले सगळे किरण गदिमांच्या आत आत प्रवर्तित होत आहेत असं गदिमांना वाटायला लागलं. आजूबाजूची सगळी साळूची कणसं सोनेरी झालेत असं दिसायला लागलं आणि दचकून गदिमा उठून बसले. मनोमन असं वाटत होतं
की आपल्या हातनं काहीतरी लोकविलक्षण घडणार आहे. बरं यालाच गतिमानता मिळाली ती ते मराठी साहित्य संमेलनासाठी इंदोरला गेले असताना. पुढे गदिमा उज्जैनला महाकालेश्वराच्या दर्शनासाठी म्हणून गेले होते. त्यावेळेला पुजारी बुवांनी सांगितलं, "आत्ताच पार्वती माता सुस्नात झाली. तिचं दर्शन घ्या, कौल मागा. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील." गदिमा दर्शन घ्यायला जातात आणि मनोमन एकच इच्छा व्यक्त करतात, "माझ्या हातनं अशी साहित्यकृती निर्माण होऊ दे जी चिरंजीव राहील." पार्वती माता उजवा कौल देते. बरं यालाच पुष्टी म्हणून की काय अजून एक प्रसाद चिन्ह उमटतं ते सज्जनगडावर. श्रीधर स्वामी आणि त्यांचे शिष्य गप्पा मारत बसलेले असतात. त्यावेळेला गदिमा गडावर गेले असताना श्रीधर स्वामींनीच खुद्द शिष्यांना सांगितलं, "साक्षात सरस्वतीचा पुत्र मला भेटायला आलाय. त्याच्या स्वागताची तयारी करा आणि त्याला इथे घेऊन या." गदिमा स्वामींचं दर्शन घेतात त्यावेळेला श्रीधर स्वामी म्हणतात, "तुम्ही चित्रपटातली गाणी लिहितात ते ठीक आहे, पण तुमच्या हातनं असं काहीतरी निर्माण होणार आहे जे कालातीत राहील." रसिको ही सगळी प्रसाद चिन्हच पाऊल खुणा म्हणून जणू सीताकांत लाड यांच्या मनात उमटत होती की काय असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. सीताकांत लाड यांच्या मनात आलं की आपण रामावरचा ऑपेरा करूया. ऑपेरा म्हणजे संगीतिका. पण ज्या वेळेला गदिमांची चर्चा झाली त्यावेळेला वाटलं की अशी कुठली तरी मालिका केली पाहिजे ज्यातनं संपूर्ण रामायण उलगडलं जाईल आणि वर्षभर ती मालिका चालू राहील. त्यातनंच संगीतिकेपासून गीतरामायणापर्यंतचा प्रवास निर्माण झाला. म्हणजे पुलंच्या भाषेत सांगायचं तर द्राक्ष संस्कृतीपासून ते रुद्राक्ष संस्कृतीपर्यंतचा हा प्रवास होता. खरं सांगायचं तर पुढे 56 गीतांची ओढलेली ही अभंग माळच होती गीतरामायणाची. म्हणूनच आज सुद्धा काळावर मात करत ही गाणी जेव्हा आपल्या कानात मनात रुंजी घालतात, तेव्हा सुद्धा उच्च रवानं सरस्वती सांगती होत असेल, "राम जन्मला ग सखी, राम जन्मला." चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी डोलत शेती जरा शेष डोलला राम जन्मला राम जन्मला. राम जन्मला हे एकमेव गाणं असं आहे, की जे लिहिण्यासाठी गदिमांना प्रचंड वेळ लागला. दिवसभर गदिमा अस्वस्थ होते. या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर असे कितीतरी वेळ आधी आपल्या पलंगावर तळमळत राहिले. तिथे काही सुचलं नाही म्हणून त्यांच्या लाडक्या निळ्या कोचावर येऊन बसले. झकासपैकी विडा जमवला आणि तोंडात घातला. जरा तसल्ली मिळाली म्हणून खसकन हातात पॅड घेतलं तर शाईतून शब्द चरण्याऐवजी उभ्या आडव्या रेषाच निर्माण व्हायला लागल्या. चित्र काढत बसले गदिमा कितीतरी वेळ, पण शब्द काही सुचेना. शेवटी बाहेर पडले आणि रेंज हिल्स पर्यंत जाऊन फेरफटका मारून आले तरीही शब्द सापडत नव्हते. घरी आल्यावर विद्याताईंना म्हणाले, "एक काम कर, माझी चटई मागल्या तुळशी वृंदावनाजवळ घाल. बाळेकुंद्री महाराजांचा वास आहे तिथे, तेच देतील शब्द." पण छे, शब्द सुचायला तयार नाही. मध्यरात्र झाल्यावर शेवटी विद्यावहिनी येऊन बसल्या समोर आणि म्हणाल्या, "अहो 12 वाजून गेले. जेवायचा काही विचार आहे का नाही? अहो राम जन्माला आला का नाही?" गदिमा हसले आणि म्हणाले, "अगं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जन्माला येणार आहेत. तो काय अण्णा माडगुळकर जन्माला यायचा आहे थोडाच. वेळ हा लागणारच." तसे कहू ही दोन्ही मंडळी इतकी बुजुर्ग होती ना, की विद्याताई सुद्धा त्यांच्याबरोबर पहाटेपर्यंत बसून राहिल्या आणि पेंगुळलेल्या डोळ्यांनी विचारत होत्या, "राम जन्माला आला का नाही?" हळूहळू पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शब्द जन्माला आले होते. पेंगुळल्या आत पात जागत्या कळ्या, काय काय करीत पुन्हा उमलल्या खुळ्या. या खुळ्या कळ्यांना शब्दरूप आलं होतं आणि वहीवरती राम जन्माला आला. हे रामरूप इतक्या ताकदीनं जन्माला आलंय ना रसिका हो. पुढच्या गाण्याच्या निमित्तानं तर आवर्जून हे नमूद करावं असं वाटतं की रामासाठीच्या प्रसव वेदना फक्त गदिमांनी सहन केल्या नाहीत तर त्यातल्या संवेदना सुद्धा जाणून घेतल्यात. कारण पुढच्या गाण्यात जे सगळं रामाच्या बाललीलांचं वर्णन येतं ना ते मूळ वाल्मिकी रामायणात नाहीच आहे. कारण वाल्मिकी रामायणात भेटतो तो मनुष्य रूपातला राम. तुलसी रामायणामध्ये आपल्याला पहिल्यांदा बाललीला अनुभवायला मिळतात कारण तिथे भेटतो देवरूपातला राम. गदिमांचा अभ्यास बघता लक्षात येतं की गदिमांनी या सर्व रामायणांचा अभ्यास केलेला आहे इतकंच नव्हे तर लोकरामायणाचा सुद्धा अभ्यास केलाय. कधीतरी कीर्तन प्रवचनातून आपल्याला गोष्ट ऐकायला मिळते ना की प्रभू रामांनी चंद्राचा हट्ट केला. तो काही येईना रुसला होता. कारण त्या एकट्याला सोडून प्रभू रामचंद्रांनी जन्माला आल्यानंतर सगळ्या चराचराला दर्शन दिलं होतं.
तेव्हा रामाने वचन दिलं चंद्राला, काळजी करू नकोस, पुढचा जन्म तुझ्या साक्षीने. म्हणून कृष्ण जन्म हा चंद्राच्या साक्षीने झालाय. तर दुसरं वचन रामांनी दिलं, की माझ्या पूर्ण रूपाचं वर्णन करताना तुझं नाव जोडलं जाईल. म्हणून आपण प्रभू रामचंद्र असं म्हणतो ना. पण रसिका हो, ही अख्खी गोष्ट अवघ्या 2 ओळीत लिहितात गदिमा. सावळा ग रामचंद्र, चंद्र नभीचा मागतो, रात जागवितो बाई सारा प्रासाद जागतो. या गाण्याच्या निमित्तानं चैत्राचा बहर घेऊन ओसंडत येणारे शब्द असतील किंवा अशा लोककथा असतील, त्या सहज गीतरूप धारण करतात. त्या शब्दकमलांना सुद्धा अष्टगंधांचा दरवळ मिळतो आणि हा सावळा रामचंद्र आपल्या मांडीवर सहज खेळता होतो. सावला ग रामचंद्र. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वम्यै रामचंद्रो दयालु, नान्यम जाने नैव जाने न जाने. मर्यादा पुरुषोत्तमापासून ते कोदंडधारी रामापर्यंत अनेकांनी रामाला अनेक रूपात मांडलंय, पाहिलंय. रामाची अशी नानाविध रूप असली तरीही शौर्य, पराक्रम, निश्चय, त्याग, सत्यप्रीती, चारित्र्य या सगळ्या सद्गुणांनी युक्त अशा नायकाचं स्मरण करत असताना या साऱ्यामधून वाहणारा करुणेचा एक मंद सूर मात्र अधिक जाणवतो. अत्यानंदाच्या प्रसंगाला अनपेक्षित दुःखानं झाकोळून टाकावं हा काहीसा प्रारब्ध योगच. आणि केवळ नायकाच्या नव्हे, तर रामायणातल्या प्रत्येक पात्राच्या नशिबी हा योग आहेच. मिलनाच्या अत्युत्कट क्षणी त्या क्रौंच मिथुनाला जो नियतीचा घाव बसला, तिथूनच या वियोगधारेचा प्रवाह सुरू झालाय. पितृवियोग, पुत्रवियोग, मातृवियोग, पत्नीवियोग, राज्यवियोग ह्या वियोगातूनच संपूर्ण रामकथा वाहत जाते. जसे की हे सगळं वर्णन पु ल देशपांडेंनी इतक्या सुंदर शब्दात केलंय ना. पुलंनी तर पुढे एका वाक्यात कळस गाठलाय. ते म्हणतात की शेवटी परिणाम करून जाते ती रामविजयाची कथा नव्हे, तर जानकीची विरह व्यथा. माझ्या मते गदिमा आणि बाबूजी या दोघांनी आपापल्या आयुष्यात सुद्धा विजय गाथा आणि विरह व्यथा या दोन्ही अनुभवल्या. म्हणूनच इतक्या उत्कटतेनं आणि तितक्याच समर्पक शब्दात आणि स्वरात हे सगळं रामायण नव्हे गीत रामायण प्रगट होत गेलं. 1 एप्रिल 1955 ही जी अमृत यात्रा सुरू झाली ती आज ता गायत चालूच आहे. त्या अमृताचा वर्षाव आजही आपल्याला चिंब करतो आणि तरीही ही तृप्ती आपल्याला अपूर्णच वाटते. त्या रामायणा इतकीच. ही तृष्णा भागवणं शक्य नाहीच, पण त्यातलं केवळ तीर्थ तर प्राशन करता येईल. म्हणून हे सगळे प्रासादिक शब्द आणि स्वरतीर्थ गीतरामायणाच्या उत्तरार्धात आज आपण अनुभवणार आहोत. अयोध्या नगरीचा हा राजा, सर्वांची संवाद साधणारा, प्रेमळ, प्रजाजनांचा लाडका, पण कैकई वर मागते आणि 14 वर्षांच्या वनवासासाठी या राजाला नगर सोडून जावं लागतं. आणि त्याला निरोप द्यायला सगळी प्रजा लोटते. दुःखाश्रूंचा पट डोळ्यासमोर उभा राहतो. तो रघुवर रथ दिसेनासा होतो. मनात नुसती कालवा कालव आणि गदिमांच्याच शब्दात सांगायचं तर प्रथमच अयोध्या पराजित. हा सगळा प्रसंग वाचत असताना पुराणातली वानगी पुराणात असं आपल्याला वाटायला लागतं खरं, पण असं नसतं. असामान्यांची चरित्र काही वेगळंच सांगू पाहतात. आणि गदिमा बाबूजी सुद्धा याला अपवाद नाहीत. गदिमा बाबूजींवर सुद्धा सगळ्या रसिकाने जनमानसानं प्रेम केलंय. गदिमांच्या चरित्रातले हे 2 दाखले रसिक मानसाने त्यांच्यावर किती प्रेम केलंय याची साक्षच पटवून देतात. शिवाजीनगर या स्टेशन जवळ गदिमांचा पंचवटी नावाचा बंगला होता. गदिमा मुंबईला जेव्हा प्रवासासाठी निघत तेव्हा पुणे मुंबई मेलने प्रवास करत असत. सकाळी 7:40 ची ही गाडी. विद्यावहिनींनी हातात दिलेलं मोगऱ्याचं किंवा चाफ्याचं फूल हुंगत हुंगत खडी रस्त्यावरनं ते स्टेशनला पोहोचायचे आणि गाडी पकडायचे. पण कधीतरी उशीर होई आणि गाडी चुकेल की काय असं वाटायला लागे. पण पुणे स्टेशनातनं गाडी इतक्या हळू बाहेर पडायची की गदिमांना सहज चढता यायचं. आणि याचं कारण काय तर आनंद माडगुळकरांनीच लेखात असं लिहून ठेवलंय, गाडीच्या चालकापासून ते गाडीच्या गार्डापर्यंत तमाम मंडळी गदिमांना ओळखायची. भाषा, धर्म, प्रांत या गोष्टींचे अडसर कधी त्यांच्या रसिकतेला आले नाहीत. गदिमांवर असलेलं प्रेम आणि गदिमांची ओळख एवढं पुरेसं असायचं. आणि म्हणून गदिमांची ही गाडी कधीही चुकली नाही. मधुकर पाठक तर म्हणायचे की पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला लागायचा खरा, पण गदिमांसाठी ही गाडी थांबवायचे सगळेजण. इतकं प्रेम कोण करतं हो. आणि टोक म्हणजे जेव्हा माडगुळला गदिमा जात, मुळात माडगुळ हे गाव गदिमांच्या जीवाचा तुकडा होतं. आणि बरोबर विरुद्ध परिस्थिती माडगुळला ते गेल्यावर असायची, कारण आमचा अण्णा आलाय म्हणजे त्या दिवशी गावात दिवाळी दसरा साजरा व्हायचा आणि अण्णा जाणार म्हणजे गावावर शोककळा.
गावाजवळच्या कुंभार कट्ट्यावरती माडगुळचा एसटी स्टँड होता. तिथे अख्खं गाव गदिमांना निरोप द्यायला लोटायचं आणि गदिमा जाताना अश्रूंचा पट खरोखरच डोळ्यासमोर उभा राहायचा. त्यांना गाडीत जागा नसेल तर चक्क एसटीच्या समोर आडवे व्हायचे, पण आमच्या अण्णाला घेऊन जा असा आग्रह धरायचे. इतकं प्रेम गदिमांवर केलंय ना, हे सगळं गदिमा अनुभवतात ना, तेव्हाच ते शब्दात न बोलकं होतं हो. अनुभवांनी मंडित होतं आणि हा प्रत्यक्ष अनुभव ते तितक्याच समरसतेने मांडू शकतात. मग त्या अयोध्या नगरीचा पट आपल्याही डोळ्यासमोर उभा राहत जातो. आपल्याही मनाची अवस्था अशीच विकल होते आणि नकळत आपणही त्या गोष्टीत सामील होतो आणि आर्जव करू लागतो, थांब सुमंता, थांबवी रथ. थांब सुमंता, थांब वीर, थांब वीर. जे भोग रामांना चुकले नाहीत, ते भोग रामायणाला आणि त्याशी जोडल्या गेलेल्या माणसाला तरी कसे चुकतील. म्हणूनच सीताकांत लाड असं म्हणायचे की केवळ रामायणानं नव्हे तर गीत रामायणानं सुद्धा अनेक महाभारत अनुभवलेली आहेत. आणि याची सुरुवात त्यातल्या पहिल्या गाण्यापासूनच होते. पहिलं गाणं लिहिलं गेलं तेच मुळात हरवलं. आता करणार काय? अण्णा तर घरी निघून गेलेले. रात्री 1 वाजता अण्णांना आकाशवाणीत बोलवलं. पुन्हा माडगुळकरांनी नवीन गाणं लिहिलं. या सगळ्या भानगडीत श्रीधर फडकेंना डिप्तेरी अर्थात घटसर्प झाला याची बातमी पोहोचलेली. डॉक्टरांनी तोपर्यंत धोका टळल्याची ग्वाही दिली. हुश्य वाटलं. पुन्हा बाबूजी आकाशवाणीत आले. अख्खं गाणं संगीतबद्ध केलं आणि मग ते 8:45 वाजता प्रसारित झालं. पहिल्या गाण्यापासून सुरुवात झालेल्या या संकटांच्या मांदियाळीला विराम कधीच नव्हता. पुढे कार्यक्रम सुरू झाले तेव्हाही संकट आडवी आलीच. कधी शारीरिक, कधी मानसिक, कधी आर्थिक. पण एक प्रसंग तर असा आहे की जो अंगावर काटा आणतो आणि रामकृपेचा साक्षात्कार घडवतो. बाबूजींचा धारवाडला कार्यक्रम होता. कार्यक्रम संपून बाबूजी तिकडनं निघाले. रात्री जेवायच्या ऐवजी त्यांनी फक्त दूध घेतलं आणि पुढच्या प्रवासाला लागले, कारण दुसऱ्या दिवशी मेडिकल कॉलेजमध्ये कार्यक्रम होणार होता. त्या दुधाचं निमित्त ठरलं आणि आजारी पडले. बाबूजींना जुलाब झाले आणि इतकी वाईट अवस्था की त्यांना उठता येईना. अखंड झोपून होते. डोळ्याखाली काळी वर्तुळ आलेली. बाबूजींच्या शरीरात प्राणच उरले नव्हते. आता कार्यक्रम कसा करणार? सगळ्यांनाच दडपण. समोर डॉक्टर असले तरी अवस्था हतबल. दुसऱ्या दिवशी मंचावरती वादक बसलेले, ध्वनी व्यवस्था पूर्णतः तयार, स्टँडवरती वही लावलेली आणि पेटीचा भाता उघडून पेटीही सज्ज. पण मंचावर बाबूजीच नव्हते. काय केलं असेल या सगळ्या मंडळींनी? बाबूजींच्या खोलीत गेले, बाबूजींना उठवलं, पाणी पाजलं आणि विचारलं, बरे आहात ना बाबूजी? हे विचारेपर्यंत एकाने त्यांचे कपडे ठीक केले आणि तशा अवस्थेत खुर्ची सकट बाबूजींना उचलून घेतलं आणि मंचावर नेऊन बसवलं. बाबूजींना कळतच नव्हतं आपण कुठे बसलोय. उघडलेली पेटी आणि जमलेला माहोल बघून किंचित हसले. हात थरथरत होता, तोल जात होता. पण पेटीवरती स्वयश्रीचे सूर सुरू झाले आणि पुढचे 3.5 तास बाबूजी गायले. दुसऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टरांनी हा प्रसंग सगळ्या जनमानसाला सांगितला तेव्हा प्रत्येक जण अवाक होऊन त्यांच्याकडे बघत होता. डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या आणि बाबूजी मात्र हसत एकच म्हणत होते, केवळ रामकृपा. डॉक्टरांनी माफी मागितली येऊन. बाबूजी हसले आणि म्हणाले, माफी कसली मागता? तुम्ही असं केलंत म्हणून तर मी गाऊ शकलो, मी मंचावर बसू शकलो. रामच गाणार आणि रामच तारणार. अहो, या रामकृपेनंच कदिमा बाबूजींची ही नामनौका अखंड प्रवाही ठेवली ना, गेली कैक वर्ष. म्हणूनच आजही ही संकटांची मांदियाळी आपण ऐकतो तेव्हा सुद्धा आपल्या अंगावर सरसरून काटा येतो आणि आपल्यातले भाट जागृत होतात आणि मनापासून सांगते होतात, नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे उर भरू, श्रीरामाचे नाम गात या श्रीरामाला पार करू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय गंगे. सामान्य किंवा असामान्य माणूस काय किंवा कलाकृती काय ही काळवेळेशी बांधलेली असतेच. पण गीतरामायणातल्या अनेक गाण्यांची काळवेळशी जरा आगळी झुंज होती. हे गाणं त्याचा कळस ठरतं. नेमकं झालं होतं काय? श्रीधर माडगुळकरांनी नोंदवलेला हा प्रसंग. रात्री गदिमा दमून आलेले. खरं तर बाबूजींना सांगितलं होतं की मी गाणं पाठवतो रात्रीपर्यंत, पण गाणं सुचलंच नव्हतं. सकाळी 8:45ला ध्वनिमुद्रण.
7 वाजले तरी बाबूजींच्या हातात गाणंच पोचलं नव्हतं. विश्वास कुंटेंच्या घरी बाबूजी नुसते येरझाऱ्या घालत होते. आता करायचं काय? 7:30 वाजता नेमिनाथ उपाध्ये गाणं घेऊन आले. गाणं वाचता क्षणी बाबूजी हरखून गेले. पण वेळ कुठे होता? इतक्या विलक्षण शब्दांना चालतं योग्य लागली पाहिजे ना. बाबूजींनी जोगांना एक मुखडा तयार करून दिला आणि सांगितलं, तुम्ही सर्व वादकांकडून तो बसवून घ्या, मी पुढचं सांगायला आलो. जोग आणि सर्व वादक पुढच्या तयारीसाठी निघून गेले. मागून बाबूजींनी रिक्षा पकडली आणि आकाशवाणीत जाण्यासाठी म्हणून निघाले. साधारण रास्ता पेठेच्या जवळ आल्यावर मात्र बाबूजींनी रिक्षा थांबवली, कारण बाबूजींना त्या गाण्याची एक वेगळीच चाल सुचली होती. रागच बदलला होता आणि आता गाणं निर्माण झालं होतं ते यमन कल्याणमध्ये. आता करायचं काय? बाबूजीने झर 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 नोटेशन लिहून घेतलं. 8:35 वाजता आकाशवाणीत पोहोचले आणि सगळ्या वादकांना सांगितलं की तुम्ही जो वाजवताय तो मुखडा थांबवा. हा नवीन मुखडा घ्या, ही नवीन चाल आहे. एवढ्याशा वेळात चाल शिकणार कशी? बाबूजी म्हणाले, एकच काम करा, मुखडा फक्त तयार करून घ्या आणि नंतर फक्त फॉलो करा, मी गातो. बाबूजी चक्क 8:45 वाजता ऐन वेळी हे गाणं गायले. यमन रागातलं एक एक कडवं अशा चढ्या अंगाने गेलं. तत्वज्ञानाचा कळस गाठला. किंबहुना हे गाणं सुद्धा गीतरामायणातलं रसिकांच्या मनाचा कळसाध्याय गाठणारं ठरलं. कुठलं होतं हे गीत? एवढ्या सगळ्या रहदारीमध्ये, एवढ्या सगळ्या वाजणाऱ्या हॉर्न्स मध्ये बाबूजींना हे गाणं सुचलं कसं? मला मनापासनं असं वाटतं रसिका हो, अहो बाबूजींच्या अंतरी आम्ही सूर दडलेला आहे. भवतालचे असूर त्याच्याशी युद्ध करूच शकत नाही. तो फक्त प्रवाही व्हावा लागतो की बाबूजींचं गाणं असं सहजी ओसंडून वाहतं. कारण या सगळ्यांची नाती ही रिक्षाच्या गतिमानतेशी जोडलेली नाहीच आहेत, ती अंतरिक्षाच्या गतिमानतेशी जोडली आहेत ना. हे देणं नक्षत्रांचं आहे. म्हणूनच यांचा सुवसुद्धा अधीन आहे आणि प्रतिभा त्यांच्या स्वाधीन आहे. म्हणूनच ही असामान्य माणसं पराधीन नाहीत, तर पुलं म्हणतात तशी स्वराधीन आहेत. दैव हे देवापेक्षा एका मात्रेने अधिक असतं याची जाणीव करून देत असताना गदिमा सुद्धा अशाच सोप्या भाषेत मांडत जातात ना सारं काही. काष्टमच्या या रामायणातल्या मूळ श्लोकाचं रूपांतर करत असताना 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, असं सहज वळण घेते मराठी भाषा. ओंडक्यासारखा वृक्ष शब्द, रक्तिमा, कल्पद्रुमा असे कितीतरी शब्द गदिमा सूरमयी करतात. आणि या गाण्यातला एक शब्द तर आवर्जून नमूद करावासा वाटतो, तो म्हणजे 14 वर्षे या शब्दाला गदिमांनी तर नवं अलंकरण बहाल केलं, तेही नादमधुर, दशोत्तरी 4 अशा शब्दानं. हे केवळ गदिमाच करू जाणवतो. गदिमांच्या भाषेनं मराठी भाषेला नवीन म्हणी, दृष्टांत सहज बहाल केले असतील. आज चकोरा घरी पातली भुकेजली पौर्णिमा, हे शबरीच्या तोंडची ओळ असेल, किंवा पराधीन मधल्या तर कई कोळी, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, वियोगार्थ मिलन होते नेम या जगीचा. काय काय आणि किती किती सांगायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, गदिमांच्या शब्दाला आपण पर्यायी शब्द देऊच शकत नाही. चपखल ही एकच उपमा त्यांच्या शब्दाला लागू पडते. पुढच्या गाण्यात तर त्याची योजना इतकी विलक्षण केलेली आहे गदिमांनी. दाशरथी आणि लंकापती अशा 2 कुलपतींचा उल्लेख का बरं गदिमांनी केला असेल? हा विचार जेव्हा येतो ना, तेव्हा लक्षात येतं की शूर्पणखेच्या तोंडचं गाणं आहे आणि ती जर आपली भावना व्यक्त करत असेल, ती जर सूडबुद्धीने काही सांगतीये रावणाला, तर याचा अर्थ ती फक्त त्याला एकट्याला सांगत नाहीये, तर आपल्या कुळाचा अवमान झालाय, माझं नाक कान छाटलंय, याचा अर्थ तूही त्याला जबाबदार आहेस. म्हटल्यावर कुलपती म्हणून लंकापती असा उल्लेख गदिमा करतात आणि त्याच्याशी युद्ध करायला राम असा शब्द वापरत नाहीत, तर दाशरथी, दशरथ पुत्र, रघुवंशज असा शब्द येतो ना. काय ताकद आहे हो गदिमांची. एक एक शब्द तोलून मापून आणि त्याला तेवढ्याच तोडीचं संगीत. फुलं म्हणतात ना की फूल आणि गंध एकवटून दरवळतो, तसे हे शब्दस्वर आहेत. बाबूजींनी सुद्धा कित्येक प्रयोग केलेले आहेत गीतरामायणामध्ये. कुंभकर्णाचा गुहेतल्या आवाजाचा परिणाम साधण्यासाठी म्हणून आप्पासाहेब इनामदारांकडून बाबूजींनी चक्क शिडीवर चढून कागदाचा कर्णा करून त्यातून गाऊन घेतलं होतं. सेतू बांधारे या गाण्यासाठी तर 2 स्टुडिओत वादकांना बसवलं होतं आणि पॅसेजमध्ये तमाम मंडळी उभी केली होती आणि त्यांनी गायचं होतं, ज्यामुळे हजारो वानरगणांचा परिणाम साधला गेला. हेच शूर्पणखेच्याही बाबतीत. ती जर सूडबुद्धीने काही सांगू पाहतीये, तर ते योग्य पद्धतीनं प्रगट झालं पाहिजे, त्यातली भावना सुद्धा योग्य प्रगट झाली पाहिजे.
मग असं पात्र निवडायला हवं, अशी गायिका निवडायला हवी. योगिनी जोगळेकरांनी नभोनाट्यामध्ये मंथरा साकारली होती. ते बाबूजींनी ऐकलं होतं, म्हणून योगिनी जोगळेकरांची निवड केली उत्तम गायिका आणि तितक्याच उत्तम अभिनेत्री. उभं राहून योगिनीताई गाणं गायल्यात. त्यातला प्रत्येक शब्द बाबूजींनी असा काही गाऊन घेतलाय. जा सत्वरचा ठार मारते बंधू दोघे जण, हसली हिमजती जनक कन्यका येई तिज घेऊन. अशा प्रकारे प्रत्येक ओळ त्यातल्या भावनेचं इतकं चपखल प्रगटीकरण करते की त्यासाठी यासमहा ही एकच उपमा लागू पडेल. ते गाणं जेव्हा योगिनी जोगळेकर गायल्या त्यानंतर अक्षरशः त्यांचा आवाज पूर्ण बसला होता. गदिमा तर म्हणाले, या पोरीनं माझ्या गाण्याचं सोनं केलं. आणि बाबूजी तर कैक वर्ष असं सांगायचे की योगिनी सारखं मी गाऊच शकत नाही, म्हणून मैफिलीत बाबूजी गायचे नाहीत ते गाणं. गुरुने शिष्याला दिलेली ही सर्वोत्तम पावती म्हटली पाहिजे ना. इतका विचार करून जेव्हा एक एक गाणं तयार होतं ना, त्याच वेळेला त्या गाण्याचा परिणाम केवळ साधला जात नाही, त्याला कालातीतपणाचं एक वेगळं परिमाण लाभतं या गाण्यासारखं. रूप झाली शूर्पणखाही दाशरथीची कृती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. शूर्पणखेचं हे गाणं जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला अंगावर येतं ना गाणं हे. सूड भावना जागृत होतेच, पण तरीही त्या गाण्यातला गोडवा नाही कमी होत. रसिको, सोहनी रागातलं हे गाणं त्या ताकदीचं जरी असलं ना, तरी त्यातली मधुरता ही टिकून राहते. हेच तर बाबूजींच्या गाण्याचं वैशिष्ट्य आहे. पुढचं गीत अवीट गोडीचं आहे. एखाद्या स्त्रीचा लढीवाळ हट्ट, त्यातनं सलज्ज मागणी आणि तिच्या त्या हळुवार भावना, त्याचं इतकं गोड प्रगटीकरण बाबूजींनी त्या चालीतून आणि जेव्हा स्वतः गातात तेव्हा त्या गाण्यातनं केलंय. माधुर्याचा परिपोष असंच म्हणता येतं त्या रचनेला. गीतरामायणात सुवर्ण मृगासारखा चापल्यानं काळ आणि वेळ सुद्धा पळत असायचाच. खरं सांगायचं तर शब्दस्वरांची, काळाची आणि वेळेची जुगलबंदीच चाललेली असायची. त्या सगळ्याचा कळस म्हणून की काय अजून एक प्रसंग घडला. दिल्ली केंद्रावरती बाबूजींना गाण्यासाठी जावं लागणार होतं. तो सगळा दौरा पूर्ण होण्यासाठी जवळपास 1 महिन्याचा कालावधी जाणार होता. बरं, दर आठवड्याला गीतरामायणाचं गाणं प्रसारित होणार हा नेम. मग आता 4 गाण्यांचं करायचं काय? त्यावेळेचे आकाशवाणीचे अधिकारी कृदा दीक्षित बाबूजींना म्हणाले, बाबूजी, तुम्ही आठवड्याभरात परत येऊ शकाल का? बाबूजी तितकेच चतुर. बाबूजी म्हणाले, त्यापेक्षा आपण एक काम करूया का? 4 गाणी तुम्ही लिहून द्या, आम्ही ती संगीतबद्ध करून जातो. यावर दीक्षित बोलणार काय? शेवटी सीताकांत लाडांच्या खांद्यावर ही धुरा टाकली जाते आणि लाड चक्क गदिमांचं घर गाठतात. त्याच्यात प्रसंग असा बाका असतो, कारण मी म्हटलं तसं शब्दस्वरांची जुगलबंदीच चालू असल्यामुळे गदिमा गाणं देतायत कधी आणि बाबूजी संगीतबद्ध करतायत कधी, अशी वेळ आलेली असते. कधीतरी गाणं आलं नाही म्हणून चक्क प्रभाकर जोग तर पंचवटीवर जात, तेव्हा ऐस पैस आपलं गाणं लिहित बसलेले गदिमा जोगांना बघून म्हणत, आला रे आला, रामाचा दूत आला. मग त्याच्याकडे गाणं दिलं जाईल, मग बाबूजींकडे पोहोचेल आणि संगीतबद्ध होईल. एवढ्या सगळ्यामध्ये एकदम 4 गाणी द्यायची? पण लाडांनी कसं तरी करून गदिमांना गळ घातलीच. गदिमा काहीही करा, पण 4 गाणी लिहून द्या ना. गदिमा म्हणाले, खुळे की काय तुम्ही लाड, एका वेळी 4 गाणी शक्यच नाही. पण प्रभू रामांच्याच कृपेने गदिमांना शब्द सुचतात आणि उत्कृष्ट गाणी लिहून होतात. गदिमांच्या समोर शब्द हात जोडून उभे राहायचे रामदूत असल्यासारखेच. एकदाची ही 4 गाणी लिहून झाल्यानंतर बाबूजी ती संगीतबद्ध करतात. त्यानंतर दिल्लीच्या दौऱ्याला जातात. त्यात आधीच ध्वनिमुद्रण झालेलं असल्यामुळे प्रसारण कुठेच अडत नाही. आणि त्यावेळेला काळाने, वेळेने, लेखकाने, संगीतकाराने, आयोजकाने धरलेला हट्ट सुद्धा पूर्ण होतो. आणि मृगजळाच्या मागे चांचल्यानं धावणाऱ्या या सगळ्या मायावी गोष्टींचा सुद्धा सहज अंत केला जातो. तोही या प्रतिभावंतांच्या पाठीशी असणाऱ्या रामकृपेमुळेच. खरं सांगायचं ना, तर अशा प्रतिभावंतांच्या प्रतिभेचं हरण करूच शकत नाही ना कुणी. मग तो काळही नाही आणि वेळही नाही. रसिकांच्या मनात कालातीतपणाचं कोंदण लाभलेली ही गाणी आपल्या प्रत्येकाला आकर्षित करून घेतात. सोन्याच्या मृगा इतकीच आपल्यालाही ती हवी हवीशी वाटतात ना. सीतेने धरलेला हट्ट आपल्याही मनात जागा होतो. मग आपणही त्यांना सांगते होतो, मग जाणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. सोडिता फुले सहज पाहिला जाता, सोडिता फुले सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण
रामायणात एक कथा सांगितली जाते. सेतुबंधनाच्या वेळेचा हा प्रसंग. प्रभू रामचंद्र अखंड निरीक्षण करत होते. दगडावरती श्रीराम असं नाव लिहिलं आणि दगड पाण्यात सोडला की तो छान तरत होता. न राहून प्रभू राम स्वतःच दगडावरती आपलं नाव लिहितात आणि तो दगड पाण्यात सोडतात. तर तो दगड बुडतो. एकदा होतं, दोनदा होतं, तीनदा होतं. समोर हनुमंत येऊन उभे ठाकलेले असतात. तो सगळा प्रकार बघून टाळ्या वाजवत हसत प्रभुरायांना म्हणतात, "अहो रामराया, तुम्ही काय करताय?" रामराय म्हणतात, "हनुमंत, असं का होतंय रे? मी लिहिलेला दगड बुडतोय आणि तुम्ही मात्र दगडावरती श्रीराम लिहिल्यावर तो तरतोय. असं का?" हनुमंताने दिलेली उत्तर इतकी देखणी आहेत ना. 2 उत्तरं रसिको वाचनात आली होती. आज दोन्ही उत्तरं नमूद करते. त्यातलं पहिलं उत्तर असं होतं. हनुमंत सांगतात, "रामराया, देवाने जर अहंकार बाळगला तर तेही पत्थरवत होतील आणि जडत्वानं बुडतीलच. पण ज्या वेळेला या देवत्वाचा अंश पत्थरावरही लिहिला जातो आणि त्याला भक्तीचा पाझर फुटतो ना, त्यावेळेला तो तरतोच." आणि दुसऱ्या कथेतलं उत्तर तर इतकं विलक्षण आहे. हनुमंत काय सांगतात रामांना? एका वाक्यात सगळ्या रामायणाचं सार सांगून जातात हनुमान. म्हणतात, "रामराया, तुम्ही ज्याला सोडलं तो बुडणारच आणि तुम्ही ज्याला धरलं तो तरणारच." रसिको, या सांगण्यापुरत्या गोष्टी नाहीयेत. जेव्हा गदिमा बाबूजींच्या चरित्रात या संदर्भाचे दाखले वाचायला मिळतात ना, त्यावेळेला तर आपण अवाक होतो. गदिमांच्या चरित्रात सुद्धा असा एक दाखला वाचायला मिळतो. ग्वाल्हेरला विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून गदिमा गेलेले असतानाचा हा प्रसंग. करकरे नावाच्या एका वकिलांच्या घरी ते गेले होते. हे वकील साहेब प्रिन्सिपॉल गदिमांचे संवाद साधत असताना एकदा म्हणाले, "गदिमा, तुम्ही बाबूजींनी गीतरामायण केलं, त्याचे कार्यक्रम चाललेत, इथवर ठीक आहे. पण आताचे नवोदित गायक गायिकाही त्यातली गाणी सादर करतातच की. मग त्याची रॉयल्टी तुम्हाला मिळाली पाहिजे. ती मिळते का नाही?" गदिमा निरुत्तर. त्यांचं मौन हेच उत्तर मानून वकील साहेब चक्क वकीलपत्र घेऊन येतात आणि गदिमांना म्हणतात, "गदिमा, तुम्ही फक्त सही करा." गदिमा विचारतात, "हे काय?" करकरे एका क्षणाचाही विलंब न लावता उत्तर देतात, "हे तुमचं वकीलपत्र. तुम्हाला रॉयल्टी कशी मिळेल हे आता मी बघतो. तुम्ही फक्त सही करा. हा करकरे नावाचा वकील त्याच्यासाठी तुमच्याकडनं फी सुद्धा घेणार नाही." एखाद्याने सहज सही करून दिली असती ना रसिक हो. गदिमांनी दिलेलं उत्तर आपल्या अंगावर काटा आणणार आहे. गदिमा म्हणतात, "करकरे, अहो मग गीत रामायण लिहिण्याला काय अर्थ उरला? त्या काळी रामनामानं दगड तरले. मग आत्ता गीत रामायणातल्या रामनामानं गायक तरले. तरी काय फरक पडतो? मला रॉयल्टी नको." रसिकाहो, इतकी व्यापक दृष्टीच आईलं तीर ते पहिलं तीर असा सेतू जोडू शकते ना. आमच्याकडे जे संगणक काय किंवा माणसांची घरं आणि मनं काय, भिंतीच उभारतात हो हल्ली. आम्हाला सीमांच्या पलीकडे असीमतेचा विचारच नाही करता येत, म्हणून भवसागर सोडा हो, मनसागर पण पार नाही करतायत. ज्या दिवशी अशा व्याप्त संकल्पनांचा आम्ही विचार करू ना, त्याच दिवशी आमच्या मनामनातला राम जागा होईल. पत्थरावर सुद्धा रामनाम लिहिलं जाईल आणि आपल्या मनसागरातले अनेक सेतू असे दुवा होत दुवा देत पार करते होतील आणि मनोमन सांगते होतील, "सेतू बांधा रे." सेतू बांधा रे, सेतू बांधा रे.